झी 24 तास एक पाऊल पुढे. प्रेमाची गोष्ट घेऊन लवकरच सतीश राजवाडे आपल्या समोर येत आहेत. ही साधी सरळ सोपी प्रेमाची गोष्ट आहे. अतुल कुलकर्णी आणि सागरिका घाटगे यांची लग्नानंतरच्या हळुवार प्रेमकथेत त्याला साजेशीच रोमॅन्टिक गाणीही आहेत आणि याच गाण्याच्या लिरिक्सचं लॉन्च करण्यात येत आहे. इतर सिनेमांच्या म्युझिक लॉन्च प्रमाणे हे लिरिक्स लॉन्च होणार आहे. अर्थात संगीता इतकंच महत्त्व गाण्यांच्या शब्दांनाही देण्यात आलंय. काय आहे हे लिरिक्स लॉन्च ऐकूयात या सिनेमाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे आणि गीतकार अश्विनी शेंडे यांच्याकडूनच. ओल्या सांज वेळी उन्हे सावली सवी लगावी, तशी तू जवळी ये जरा. ओल्या सांज वेळी उन्हे सावली सवी लगावी, तशी तू जवळी ये जरा. आपण आजवर अनेकदा म्युझिक लॉन्च बद्दल ऐकलंय, पण लिरिक्स लॉन्च बद्दल ऐकलंय का? नाही ना. हा अनुभव तुम्हाला लवकरच येणार आहे, कारण प्रेमाची गोष्ट या फिल्मच्या मार्फत हा जो नवीन एक प्रमोशनल ट्रेंड आहे तो सुरू होतोय. प्रमोशनल ट्रेंड म्हणण्यापेक्षा एक वेगळं पाऊल उचललं जातंय. मला वाटतं एक नवीन काहीतरी घडतंय, कारण अनेकदा म्युझिक ला आपण प्राधान्य देतो आणि लिरिक्सला तितकं मिळत नाही. अश्विनी आणि सतीश आपल्या सोबत आहेत. अश्विनी, स्पेशली तुझ्यासाठी एक खूप छान गोष्ट घडली आहे, काय सांगशील? माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे आणि आय एम सो हॅपी, थँकफुल टू एंटायर टीम, मीरा एंटरटेनमेंट आणि ऑफकोर्स सतीश राजवाडे, की लिरिक्स ह्या गोष्टीचं महत्त्व ओळखून त्यांना त्या शब्दांना पुढे आणण्याची जबाबदारी ही टीम खूप छान पार पाडते. आणि अर्थातच माझ्यासाठी काय कुठल्याही लिरिक्ससाठी ही गोष्ट पहिल्यांदाच घडत असेल मला वाटतं. खूप छान पद्धतीने म्हणजे लिरिक्स लॉन्च काय असं प्रत्येकालाच वाटेल. तर जी गाणी आहे चित्रपटात त्या गाण्यांचे शब्द त्यांचे बुकमार्क्स बनवून, त्यांचे वॉलपेपर्स बनवून, हे एक बुकमार्क तू बघू शकतेस किंवा इथे आमचं प्रेमाची गोष्ट असं लिहिलेलं आहे आणि हे मागे त्याचे शब्द आहेत. तर हे खूप छान पद्धतीने हे रसिकांपुढे आलेलं आहे. आणि हे जेव्हा तुझ्या हातामध्ये असतात तेव्हा तुला शब्द डायरेक्ट भिडतात, डायरेक्ट तुझ्या हातातच शब्द आहेत, रजिस्टर होतात ज्याला आपण म्हणतो. तर गाणं, म्युझिक ही गोष्ट अशी आहे की जी तू एकदा ऐकलीस तरी पटकन तुझा मेंदू त्याला तू नोंद घेतो. पण शब्द, कविता, गाणं हे कळायला, समजायला आणि लक्षात राहायला थोडा वेळ जावा लागतो. अशा पद्धतीने जेव्हा ते समोर येतात तेव्हा ते पटकन त्याची नोंद घेतली जाते आणि आम्ही खूप खूप खुश आहे या गोष्टीसाठी की अशा पद्धतीने शब्दांची कोणीतरी छान नोंद घेतलेली आहे. खूप मोठ्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने हे लोकांसमोर आणलं जातंय. सतीश, नॉर्मली आपण पाहतो की जेव्हा एखादा सिनेमा रिलीज होतोय तेव्हा सगळ्यात आधी तो फर्स्ट लुक लॉन्च होतं आणि त्यानंतर लगेचच म्युझिक लॉन्च होतं. पण यंदा हे काहीतरी वेगळं पिक्चर आहे आणि एक डिरेक्टर म्हणून तू सपोर्ट करतोयस, ही एक मोठी गोष्ट आहे. काय सांग? माझं नेहमीच असं म्हणणं आहे की कॉन्टेंट इज किंग. त्यामुळे जोपर्यंत तुमचा आशय पोहोचत नाही लोकांपर्यंत तोपर्यंत त्या गोष्टीचं चीज होत नाही. प्रेमाची गोष्ट ही एक लव्ह स्टोरी आहे आणि लव्ह स्टोरीची गाणी जितकी पॉप्युलर होतात माझ्या मते चित्रपट तितकाच जास्ती पॉप्युलर होऊ शकतो किंवा होतो. रादर गाणी लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर ती गाणी बघायला लोक येतात, कोणावर पिक्चराईज केलं ते बघायला येतात आणि मुळात त्या गाण्यांमुळे चित्रपटाचा फ्लेवर काय असेल हे कळतं. गाणं नसेल, शब्द नसतील तर जर फक्त ट्यून असेल तर चित्रपटात हिरो हिरोईन फक्त ला 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 करत राहतील आणि आपल्याला फार ते लक्षात राहणार नाही. पण आपण जर कोणासाठी तरी गाणं गाणार असू किंवा कोणीतरी आपल्यासाठी गाणं गाणार असेल तर त्या शब्दांबरोबर ते आपल्या भावना व्यक्त करतं. त्यामुळे शब्द जास्ती पोचतात. शब्द सिम्पल असतील, छान असतील तर ते गाणं ताबडतोब तोंडात बसतं, ते हिट होतं. आणि मला असं वाटतं एका लव्ह स्टोरीच्या माध्यमाने मीरा एंटरटेनमेंटनी आणि आम्ही अख्ख्या टीमनी असा हा विचार केला की लोकांपर्यंत शब्द पोचवूया, त्याचं कॉन्टेंट पोचवूया. कारण गोष्ट असू देत किंवा गाणं असू देत, लेखक हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. तो चित्रपट पोचायला लेखक खूप महत्त्वाचा असतो, ते गाणं पोचायला लेखक खूप महत्त्वाचा असतो. आणि माझ्या मते आपण पुस्तक जेव्हा वाचतो तेव्हा पुस्तक वाचताना आपल्या डोळ्यासमोर तो लेखक असतो, त्या लेखकाने काय केलं त्या गोष्टी असतात. त्यामुळे कुठलीही कथा किंवा कुठलाही असा कॉन्टेंट पोचण्यासाठी तो लेखक किती जबाबदार आहे याची थोडीशी जाणीव आम्हाला सगळ्यांनाच आहे. आणि आम्हाला असं वाटलं की हा एक नवीन उपक्रम आपण सुरू करूया. हा काही इतिहास घडत नाही आहे, आम्ही सुरुवात केली आहे, ह्याच्यापेक्षा छान मोठ्या मोठ्या गोष्टी होऊ शकतील. अगदी फुल ना फुलाची पाकळी म्हणून ही सुरुवात आहे.
क्या बात आहे. एकूणच सिनेमामध्ये 2च गाणी आहेत मला वाटतं, पण ही गाणी आहेत ती खूप इम्पॅक्ट देऊन जाते, कारण एकूणच जी स्टोरी लाईन आहे त्याच्याशी कनेक्टेड गाणी आहेत. काय सांगशील गाण्यांबद्दल? गाण्यांबद्दल मी डेफिनेटली सांगेन की स्टोरीला पुढे नेणारी गाणी आहेत. स्टोरीत किंवा इवन चित्रपटात गाणं येऊन गेलं असं नाही होत. लिरिक्स लॉन्चमुळे शब्द तर आधीच पोचलेत लोकांपर्यंत. चित्रपटात त्या शब्दांना अनुरूप तितकं सुंदर शॉर्ट डिझायनिंग म्हण किंवा तेवढे सुंदर व्हिज्युअल्स क्रिएट गोष्ट डिरेक्टर ती छान आलेली आहेत. आणि आम्ही त्याच्यासाठी खूप चर्चा केली आधी. कुठल्याच पद्धतीने असं नाही झालं की ट्यून पाठवली आहे, आम्ही त्याच्यावरती लिरिक्स लिहून दिलेत, कथा एक जनरल गाणं जे कुठलंही खरं तर रोमॅन्टिक सॉन्ग म्हणून चालेल अशा पद्धतीने ते नाही झालं. पात्र कोण आहेत, त्यांची वय काय आहेत, ती काय पद्धतीने विचार करतील, त्यांची काय बॅकस्टोरी आहे आणि चित्रपटाची कथा काय आहे, ह्या सगळ्याचा विचार करून ती गाणी लिहिली. त्यामुळे मला वाटतं ती खास काय म्हणून आपण एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी लिहिलेली घडवलेली अशी ती गाणी आहेत. आणि ती पात्र त्या त्या सिच्युएशन मध्ये काय विचार करतील असा विचार करून ती लिहिलेली गाणी आहेत. ओल्या सांज वेळी उन्हे सावली सबिलगावी तशी तू जवळी ये जरा. ओल्या सांज वेळी उन्हे सावली सबिलगावी तशी तू जवळी ये जरा. कोऱ्या कागदाची अन कविता जशी व्हावी तशी तू हलके बोलना. आभाळ खाली झुके पावलां खाली धुके. आभाळ खाली झुके पावलां खाली धुके. सुख हे नवे सलगी करे का सांग ना. झी 24 तास एक पाऊल पुढे.